जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात घेण्यात आले भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबिर। समाजातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी घेण्यात आला हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी मारुती गुंडीले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज व श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादाने दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजताच्या वेळेत आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे। हे शिबिर दत्ताभाऊ घोडके मित्रमंडळ गव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुत्ती जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार सौ साक्षीताई दत्ता घोडके या होत्या। तर यावेळी माननीय डॉक्टर श्रीकांत घोडके साहेब, MBBS MD मेडिसिन गव्हाणकर, माननीय डॉक्टर अर्जुन वाघमारे साहेब, माननीय विजय जोगदंड साहेब लातूर, माननीय परवीन तांदळे साहेब लातूर, मोहन बताने साहेब लातूर, माननीय अनिल पांचाळ साहेब लातूर, माननीय योगेश मोखेडकर, पियुष घोडके चिंचोलीकर, सुशांत खादीवाले उदगीरकर हे यावेळी सेवा देण्यासाठी उपस्थित होते। या आरोग्य शिबिरामध्ये 251 महिला पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषध गोळ्याही देण्यात आल्या आहेत। तर या कार्यक्रमात दत्ताभाऊ घोडके मित्रमंडळाकडून सहभागी निवडक उपस्थितांना सन्मानपत्रही देण्यात आले आहे। या कार्यक्रमास माजी डेप्युटी पोलीस कमिशनर मुंबई माननीय गणेश हिरेकुळवाड साहेब, माननीय प्राचार्य रामचंद्र तोडकर साहेब, माजी केंद्रप्रमुख माननीय नरसिंह घोडके, अनिल पत्तेवर, बाबू पत्तेवर, व्यंकट पत्तेवर, जळकोट तालुक्याचे कृषी सहाय्यक अधिकारी माननीय संदीप पाटील, राजकुमार निर्णय, सुनील घोडके, संग्राम रेकुळवाड, गणपती भोयनवाड, विद्याधर भोयनवाड, पांडुरंग वजिरे, गोंडराज कुंजटवाड, हनुमंत घोडके, संभाजी घोडके, तुकाराम घोडके इत्यादी जण प्रामुख्याने उपस्थित होते। हे चांगले विचार घेऊन या ठिकाणी आरोग्य शिबिर ज्यांनी ठेवले त्यांचं काहीतरी या ठिकाणी भाग्य आणि तुमची सेवा त्यांना मिळणं किंवा हा शिबिरांचा कार्यक्रम ठेवणं हे आमचे आधारस्तंभ दत्ताजी घोडके आणि या दत्ताजी घोडकेला सूचन देणं किंवा हा कार्यक्रम ठेवा म्हणून खरा पत्नीचा मोठा सहभाग आहे। त्यांनी नागरिकांना विनंती करतो की आपण काही करायचे नाही। जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरेसह KG न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।